हॅलो हॅलो गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती वाजलं सवायक वैशी वैशी लॅग आता जरा तापते आमची बाय गेले तापून आजच्या बारीचा मी आहे नवरा आणि ना आजच्या बारीचा म्हणते मी आहे बायको यांची आणि समोर आहे माझा नवरा यांची पद्धत यांची करतो मी बिगडी बरोबर आपण कोणाचा हिशोब उदार ठेवतच नाही आपण हिशोब ठेवतच नाही क्या म्हणतात क्या इकू इक्या त्यातून मध्ये चिक्या राजू ये निकमांच्या राजू देखो तो राजू बाजू भाजू 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 राजाशी का बुवा आज म्हणू खालीवर आहे आज फोन कर मुक्काम पोस्ट सौंदर्यानाच तुमचा पद्धतशीर गोंधळ आहे बघा सुरुवात करूया बघ बघा काय तो तुझ्या हातात आहे माझी काय जरा तुझीच आहे म्हणतोय स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धिदेवता श्री गणेश बुद्धिदेवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा हृदयदेवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि या महाराजांचा वारसा ज्यांच्या विचारांना पुढे चालू आहे ते या महाराष्ट्राचे वारसदार शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी शाहीर विकास लांबरे नवलादेवी नाथ मंडळ हुली केंद्र धनगरवाडा शाखा धनी रवाईनाथ नाथ मंडळ तोंडी लांजा तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावत माझ्या लांजाचा धनी धनी केदारले धनी चव्हाटा धनी बोलतेश्वर जुगाई आणि जाकाई धनी देवडोंगर माझ्या रुली गावचं ग्रामदेवत आई नवलाई देवी आई विठ्ठलाई देवी नटेश्वर रंगदेवता आणि जागे मालक आणि माझ्या जमलेल्या या तमाम बहिणीनो आणि बंधवांनो आणि अर्थात रसिक राजानो या ठिकाणी शक्ती तुला जर पंढरी असेल शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझे विठ्ठल रुक्माई आहेत धनी रवाईनाथ नवरात्रोत्सव मंडळ सौंदर्य आणि या मंडळातील ज्यांच्या माध्यमातून माझा संपर्क झाला ते सिद्धेश पाटील आणि दीपक पाटील माऊली तुम्हाला शाहीर मना समुद्रा करून हे कार्यक्रमाला सुरुवात करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी धनी रवळनाथ नवरात्रोत्सव मंडळ सौंदर्य आणि या मंडळांतर्गत या कार्यक्रमाचं नियोजन ज्याने केलं जय भवानी कला व क्रीडा मंडळ पाटीलवाडी आज धनी रवळनाथ माझ्याही गावचं ग्रामदेवत आहे माझे शाखा जी नाचते त्या शाखेचंही नाव धनी रवळनाथ नाथ मंडळ आहे कोंडे आणि सौंदर्य गावचा आणि 64 खेड्यांचा राजा धनी रवळनाथ याच्या प्रांगणामध्ये याच्या राहुळाच्या परिसरात हा कार्यक्रम रंगतो आहे दुग्ध शर्करेचा योग आहे आणि समोर माझी खेळातली चमचमती बाय आहे या ठिकाणी या राहुलात श्री धनी देव रवळनाथ श्री आई विठ्ठलाई देवी आई पावनाई देवी आकारी ब्राह्मण 12-5चा पुरुष आणि पाटीलवाडीची कुलदेवता आई भवानी आणि या परिसरात हिंदू मुस्लिमाचं ऐक्य असलेले काका पीर यांना मी नमस्कार करतो यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आणि या कार्यक्रमाला सुरुवात करूयात या गावचे सरपंच पोलीस पाटील तंटमुक्ती अध्यक्ष या सर्वांना नमस्कार करत या ठिकाणी शाहीर चंद्रकांत जडारे जे आहेत उपस्थित शाहीर अशोक चौगुले आहेत माझा मित्र तुषार पालकर आहे
शाहीर सुकांत आयरे आहेत, माजी पोलीस पाटील आहेत सुनील पाटील माऊली गुरुजी, काशीनाथ पाटील आहेत आणि सगळे जय भवानी कला क्रीडा मंडळाची पाटीलवाडीतली मंडळी आहेत, महेश कांबळे आहेत, शाहीर वसंत गोमणे आहेत आणि गणेश लांबोरे आहेत. अनेक लोक इथे आहेत, सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, सर्वांनी क्षमा मागतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. ढोलकीपटू सिद्धार्थ बारगोडे, सिद्धेश बारगोडे, बेंजोला माझा सुराज मालपेकर आहे, कीबोर्डला दिग्विजय डेरे आहे आणि ऑक्टोपॅडला विशाल करंबळे आणि यांची सगळ्यात हवा त्या आदरणीय सन्माननीय डावा या ठिकाणी साऊंड लाइटिंग आहे. आणि आता उरलं माझं प्रतिस्पर्धी शाहीर, लय लांबनं आलेले आहेत, खेळात आलेला आहे आणि त्यांचे वस्ताद आदरणीय विजयजी निकम आणि शाहीर राजेशजी निकम यांना मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात केली. निश्चयो खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना. हे मला म्हणता सुरात घ्या आज लिहून देतो. जे वेगवेगळ्या विषयाची गाणी लोकांनी अशीच ऐकली आणि अशीच फेमस झाली का, काहीतरी सूर असेल. आता इतकंसं मला ह्या सगळ्या तुमचं कसं असतं शाहिराचं, दुसऱ्याने द्यायचं लिहून, मग ते पाठ करायचं, मग इथं कॅकटायचं आणि सांगायचं सप्त सुराचा वाक्य लाकडी भुसा घुसवतो साशा आवडा सासा सासा पण काढतो चोर चोरून पितो मी. शाहीर राजेश कदम बुवा, सॉरी कदमच्या आमचं मित्र सारख्या बाऱ्या त्यांच्यावर करून सारखा कदम येतं राजेश निकम बुवा. हे भेटणार होता मला यंदा चांगलं, स्वतः जरा चरबी. मी सांगतोय मुंबई पासून बाबा जरा हलू माझी कळ नको काढू, मी लय चांगला आहे पण नाही. पोरग्याचं खायचं पियाचं लाड, पोरग लागलं कानात मोताय, माका वाटला भांकस करता, म्हटलं लेका अजून जरा गफरव नाही, परत लागलं मोठू, मग मका कळलं हे माझ्यावर चढता आली. असं जर चढूक लागला तर मी काय स्वार्था, अरे तुरेवाला आहे मी हे सांगतात. यांचा म्हणतात काय बोललं की यांचा लगेच ताट होतो. अरे ताट म्हणजे तुरेवाला आहे, ताट झालंच पाहिजे. अरे बरोबर, अरे झोपलो मी काय हो झोपायचं नाही. माझी खेळातली चमचमती बाळ आलेली आहे. अरे 84 खेळाचा राजा धनी रवळला, त्याच्या प्रांगणामध्ये आया बहिणी बसल्या आणि म्हणतात बारी खदलवतो आणि खोदलवतो. अरे व्हॉट इज दिस नॉनसेन्स माय डिअर राजू. आज बोलू ना माझा वाटतो होता अहो परवा सांगतो गमतोत सावर्ड्यात गण झाला अर्धाने बारी थांबवली. त्या दिवशी सगळ्यांची वरात काढली असती. आज आले बरोबर तावडी. एस क्यू आय क्यू झेड क्यू मिस्टर राजू आज भाजवतो. सुरुवात करूया आधी आयुष्य फक्त सुरुवात करूया. बोल बच्चन येतो सगळ्यात येतो. म्हणजे मी गाणी म्हणणार नाही, गाणी पण म्हणणार आहे. आणि ती गाणी कशी म्हणतात यांच्या कविनी पण शिकावी. आज सगळ्यांना घेतो बरोबर.
नाम सुनाई होगा विक्या द्या मला चिक्या. आणि हा गाव 84 खेड्याचा राजा धनी रवळनाथ, हा दख्खनचा राजा रवळनाथ 84 खेड्याचा मालक झाला. एकाचे 21 झाले, पाचाचे 25 झाले, एकी झाली. इथं भरल्या दानात भरल्या शिजल्या अनात बरकत आली गुरा ढोरात पोरा टोरात. मला तिकडं वसन घुमणे म्हणतात हा भगवगत आहे की काय असा बोलतो. हे भक्ताचे विषय नाहीत, हे गावकऱ्याचे विषय आहेत, हे मानकऱ्यांचे विषय आहेत, हे मुळारामाचे विषय आहेत आणि ते गावेच लागतात या मुळारामाचे. आणि या धन्याला नमस्कार केलेला आहे शाहिरांनी, त्यांच्या मागून मी जाण्याचा प्रयत्न करताय. हे स्तवन माझ्या धनी रवळनाथाच्या चरणाशी अर्पण करतो. बिन साजन झूला झूलू मैं वादा कैसे भूलू, बिन साजन झूला झूलू मैं वादा कैसे भूलू. जी करता है ये मेरा मैं उड़ के गगन को छू लूं. ग्राम सौंदर्याच्या अधीनाथा काय वर्णावी तव गाथा. ग्राम सौंदर्याच्या अधीनाथा काय वर्णावी तव गाथा. 64 या खेड्यांचा धनी राजा रवळनाथा. 64 या खेड्यांचा धनी राजा रवळनाथा.
जमली लेकूर भगनी माता गावकरी नमन करिया जमली लेकूर माता गावकरी नमन करिया सौसष्टया खेळाचा गाव सौंदर्याच्या अभिनाथा काय वर्णावी तव गाथा गाव सौंदर्याच्या अभिनाथा काय वर्णावी तव गाथा चौसष्ट या खेड्यांचा धनी राजा रवळनाथ बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदासवलीचा बोल तू रे बाब्या राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर धनी देवडोंगर राया तुझा गणपती बाप्पा या ठिकाणी काही बक्षीस आलेले आहेत। सांगचल काय काय आडो हे गण बोलण्यासाठी भगवती आणि ओणी महेश पांचाळ यांच्याकडून 300 रुपये आलेले आहेत। माझी शाखा आई महालक्ष्मी कलापथक उन्हाळे 100 रुपये। कैलासवासी गुणाजी पांडुरंग मांडवकर यांच्या स्मरणार्थ कुमारी ममता अर्थात माऊ लांबोरे फॅन्स यांच्याकडून बालकलाकारांसाठी पैसे आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे लांजा हुकमाने नांदतो हे गाणं गायचं आहे। आणि कैलासवासी सुनंदा अनंत माळी यांच्या स्मरणार्थ श्रीमान सचिन माळी माझे मित्र यांच्याकडून 1051 रुपये आई संचाल काय काय आडो हा गण घ्यायचा आहे। आता ह्या फरमाईश येतात हे वायसा सुरात असल्याशिवाय येतात काय? आपण काय 7 सुरांचा बादशाह नाही, हे 7.5 सुरांचा बादशाह। अर्धा जो सूर आहे त्याला किचाळी सूर म्हणतो आम्ही। 7.5 सुरांचा बादशाह किचाळी सूर। आणि दुसऱ्याला सांगणार मी हाव करेन आणि तव करेन। सचिन धुमाकांनी परवा सांगितलं म्हणलं त्याला काही लिहिता येत नाही, हे आलं आणि एक सही मारून दाखवली। हे आली हे ह्या लेकीनं लांजामध्ये गण गायला होता आणि ती व्हायरल आहे। आज तिला दुसरा गण म्हणायचा आहे, तो आता आपण ऐकूया, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया। लंबोदरा श्री लंबोदरा करुणा श्री लंबोदरा दुर्वा फुला पाच फळा रुजून रुजवाता कुळदेवा पूजून सुरवाता मानस पारी विडा ठेवून घेऊन आलो घरा पदर पोसते कारभारीन चौरंगाच्या खुरा
काळ या लेकीसाठी काळ हे अशी लेकरं समोर कार्यक्रम बघायला असतात आणि त्यावेळेला दडपण येतं आता बोलावं काय. पण असले हरामखोर असतात जे काही शब्द ओकून जातात आणि त्याच्यानंतर त्याच्या मागून जाणं गरजेचं असतं. नाहीतर ह्यांचा गैरसमज होतो की आम्ही काही बोलावं आणि मागचा येणारा जो तुरेवाला आहे तो काही बोलणार नाही आणि यांचं फावून जातं. म्हणून आज पुन्हा एकदा उत्तर देणं गरजेचं आहे. खदलं पाणी खोदलं होतं तुझं फोदलं होतं बरोबर बाहेर काढतो परत म्हणून आयुष्यात यांनी आलेल्या आवाकात आलेल्या आहेत. यांना मी सांगायचो बाबा गब्र हळू बोल कमी बोल एवढं नको. आपण प्रेमाने बाजी पण होतात माझ्याही होतात इतर शहरांचे होतात. नाही 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 ह्यम करीन तव करून आज असा फुटा फुटा मारतो ना अजून खानदारी तुरेवाला हिला के रखता काय जरा पाया आणि प्रेमाने जातात त्यांच्यासोबत आपण प्रेमानेच करतो की एकदम प्रेमाने. अरे आपल्यासारखा चांगला तुरेवाला म्हणजे साधा बिचारा म्हणतोय चांगला म्हणण्याच्या साधा तुरेवाला सध्या लय कमी आहे तरी पण नाही घ्यावी हळूहळू जरा फरमाईश विचार हा किती आहे इतकही नाही बर गदेणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण दरवर्षा सारखं मात्र सजू दे घर ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला ग सांग काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला. या ठिकाणी आता या वारीचा गण घेऊयात. शरीर म्हणत नाही वेळ जाईल वेळ कमी आहे. मिले हो तुम हमको बड़े नसीबों से चुराया है मैंने किस्मत की लकीरों से. गयाने गाऊया गयाने पूजूया डोळ्याने पाहूया श्री गणरायाला. गयाने गाऊया गयाने पूजूया डोळ्याने पाहूया श्री गणरायाला. ओंकार ईश्वर तो निर्विकार साकार रूपात हो पाहूया.
या ठिकाणी स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता वळूया गवणीकडे. यांच्या मुंबई पासूनच्या गवणी सांगतो तुम्हाला. पहिल्यापासूनच्या गवणी, त्या गवणी यांचं एक ऑब्झर्वेशन करा. जे काही शक्तितुरा म्हणजे बाष्कळ दिलं की शक्तितुरा होत नाही. यांना मी हजारदा सांगितलं. मुंबईच्या 4 बारा झाल्या, परवा एक सावरणा झाली आणि आजची 6वी. यांनी पत्र दिले, पत्र दिले हे म्हणतात लांबोरी भावावर बारे नाही करायचे आहेत. त्यांचा काय प्रॉब्लेम असेल, त्यांना वाटलं ह्यांच्यापासून काय आणणार आहे. आलं पैसा आलं. शिंदे फॅशन हाऊस राजापूरचे मालक कुमार सौरभ शिंदे व मित्र परिवार लांबोरे फॅन यांच्याकडून या शिंदे फॅशन हाऊसचे मालक सौरभ शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि त्याची फरमाईश आहे गाणं माझ्या बालपणी गायचं. आता घेतो थोडस यांच्या बरोबर बोलूया. गंमत कशी की नाही शब्द कुठलं आई जवाड्याला गवळणी असे शब्द. त्याच्यानंतर आईवरती गाणी, आईवरती कविता, आईवरती गवणी, बापावरती गवणी. हे सगळे विषय, अनेक असे विषय ह्यांचे. हे महाकाळ बुवा लेखणीचे बादशाह, डबल मिनिंगचे बादशाह. त्यांचं नाव रोशन आहे त्या क्षेत्रात. त्याने चावून असं ते चौथा जो टाकलेला आहे ते ह्यांचा कवी उचलतो आणि त्याच्यावर काहीतरी बांधतो. हे सगळे विषय त्यांचेच. आणि दुसरा जो आहे तर गायक राजू निकम, आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम बुवा. त्यांच्या जेवढ्या शब्द आहेत, जेवढे डायलॉग आहेत ते तेवढं बोलायचे. हे दोघं चोर आहेत, चोर महाचोर. यांचा कवी पण चोर आणि राजू पण चोर. आणि या चोराने मला शिकवायचं की शक्तितुरा कसा करायचा. हे राजू, अरे काट लांबोरे बोशाय बोल बच्चन. गाणी मी नाही म्हणत. तिसरी फरमाईश आले, येतो फरमाईश आणि येतो तेवढ्या राजोय. आलं बघा, परत पैसा आले. बाबू नाव काय? किरण भैया सावंत, वरती ध्रुवपद होऊ द्या. पाचोली विभाग प्रमुख शैलेश साळीमावली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आठवण करा. गणा माझ्या बालपणी होत्या वाटड वळणी. हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटड वळणी. कोसो मैल दूर चालुनी दगड धोंड काट्यातुनी. त्या वाटेने माझ्या वडिलांनी, त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणीला तुला अजून एक फरमाईश आहे. 2 फरमाईश आहेत, त्यातले एक अजून फरमाईश घेऊया.
फरमाईश आहे. 18 कुंभारा सांदतो न कौल केदालिंग बांधतो. 18 कुंभारा सांदतो न कौल केदालिंग बांधतो. धनी चौवाट वंदितो न लांजा हुकमान नांदतो. धनी चौवाट वंदितो न लांजा हुकमान नांदतो. धनी चौवाट आणि या ठिकाणी आता गवळीचा भाग त्यांचा देतोय. तर त्याला सांगितलं की अशा गवळणी गाऊ नका, तुम्ही चांगल्या गावणी गाऊ शकता. पण नाही, आता पण काय बोलले, ओ तुम्ही लड्डू मुत्या बघितला काय हो? हे समर्थ म्हणजे लड्डू मुत्या, याला भाग आहे. त्याला कुणी अधिकार दिला मला लड्डू मुत्या म्हणायचा? लड्डू मुत्या माझ्या वेळी कोणता माहिती आहे? आता देतो त्यांच्या गोटीवर मी येतो, त्यांच्या गोटीवर येतो, सगळे देतो. आपण कोणाची उदारी ठेवत नाही दादा लोक. तर लड्डू मुत्या माहिती त्याला उचलला तरी पंख्याला हात लावतो आणि तर हसतो. हा, त्याला मला म्हणायचं लड्डू मुत्या. याला काय आधार आहे? नाही ना, शक्तित्रात काहीतरी आधार पाहिजे. अगर मैं लड्डू मुत्या, अगर मैं लड्डू मुत्या, हे राजू तू फिर तू चुत्या, मैं लड्डू मुत्या राजू चुत्या. याला काय आता यांच्या सोबत बारीक करताना फक्त शिवाय द्यायच्या. यांच्याकडे शास्त्राचा भाग नाही, यांच्याकडे शास्त्राचा भाग नाही. आता दुसरं काय हो, त्याला काय सांगितलं हो, हे आपल्याच भाषा गुराकडे गेल्यासारखं आणि मला शिकवतात. गोटीवर येतो, आता गोटीवर येतो, घे बाबा भाग, परत घ्या. कुठली चालवती ती? जेव्हा तुझं नि माझं तेव्हा माझं. तुला सांगतोय पोरी ग तुझी ही कमजोरी. हा नाही काय, कमरेचा खालचा बोलणार नाही आणि वर म्हणतात. बरं गोट्यांना म्हणायचं नाही की गोट्या त्यांना खेळायचं म्हणायचं. बाबू ओमकार दारकर याकडून 200 रुपये पारितोषिक म्हणतात. तर म्हणतात ह्याच्या त्यांना म्हणायचं आहे गोटी म्हणजे खेळातली गोटी म्हणायची आहे, बरोबर. आणि वर म्हणतात आता काय तुमच्या गोटीचं काम नाही, आपल्या गोटीतले दम आहे भाऊ. आणि वर म्हणतात ऐका ऐका, यांचा सगळ्यात मोठा, यांचा सगळ्यात मोठा. प्रत्येक वेळेला अरे सगळ्यात मोठा तुम्ही बघितला हो कधी? असली घाण मी कधी शक्तीवाली बघितली? वर म्हणतात मी बायको, आज माझा नवरा आहे. आणि वर म्हणतात त्यांचा सगळ्यात मोठा बायको बराबर कुठे शपथ देवा शपथ मी कुणाला सांगितलेलं नाही, कुणाला सांगितलेलं बरं यांना माहिती तो मोठा आहे. आणि बाईकवर सांगतात आणि वर सांगतात गोट्यांचं काम नाही, सगळ्यात माहिती यांना, सगळ्यात माहिती. गोटीत न माहिती, गोटी कशी येतात टाकतो ती बघा. गोटी गोटी खेळताना त्या खेळताना ती अशी मारली ती बोटाच्या बिस्किट बरोबर राहिली बघा ती गोटी. हा, आणि तुला सांगतोय, तुला सांगते राधा म्हणजे गोकुळच्या दादा, ती राधा त्या कृष्णाला दादा म्हणायला लागली. यांच्या लेखनी यांचा कवी लय मोठा कवी, कवीचा चक्कर पाहतो बरोबर खिमाट. तुला सांगतोय पोरी ग तुझी ही कमजोरी, जो तुझी चुरली तर घाल ग अग ही शिरजोरी. दम है गोटी तमारी न फटी तर लागशील बाबलाईला. अग दम है गोटी तमारी न फटी तर लागशील बाबलाईला. मग नसल कोण बी थांबवायला, मग नसल कोण बी थांबवायला. एकटा बस आहे तुला ये झोंबवायला. मग नसल कोण बी थांबवायला, एकटा बस आहे झोंबवायला. मग नसल कोण बी थांबवायला, एकटा बस आहे झोंबवायला.
यांची ते गवळण दिली होती गवळण. यांना जर आपल्या घरात आया बहिणी असतील, यांच्या घरात जर यांचे वडील चुलते खानदार जर असेल आणि जर असताना जर त्यांची इज्जत त्यांना प्रिय आहे तर ते दुसऱ्यांच्या आया बहिणीवर जाणार नाहीत. आई जावण्यासारखा शब्द ते बारीक गाणार नाहीत. मी शास्त्र देतो पटवून, अरे मी पण देतो पटवून. शब्द छल करायचे, शब्द इकडच्या तिकडे केला. काय शब्द काय मराठी भाषा आहे, अभिजात दर्जा मिळाला आता. म्हणजे 2000 वर्षापूर्वीची भाषा आहे, ती फिरेल तशी फिरते. आणि ह्या कवितांमध्ये आम्ही तुमचा बाप आहे, तुमच्या कवीचा पण बाप आहे. त्या कवीने इथं यावं आणि गाणं लिहावं, कोणतरी उठावं आणि विषय द्यावा आणि वेळ द्यावी. त्या कवीने लिहायचं आणि आम्ही लिहितो. मग बघू तुमचा कवी किती फादर पुस्तक येतो. ह्या शानपणे आम्हाला शाकण्या मिरवायच्या. आम्ही प्रेमाने वारी करणारी माणसं, पण असले शब्द तुमच्या तोंडातून आले आपण सोडत नसतो. राजू हे निकमांच्या राज अमर म्हणतात. हा माझा नवरा, याची बायको, आणि वर म्हणतो मी सडकून लागतो. लागणार कोण, नवरा की कोण? अरे लागणार कोण? येडर येडर खुलर खुल आमचा राजूबुवा खुलर. एवढं नव्हतं वाटलं. आमच्या तुषार पालकरांकडून 500 रुपये आले आता चिठ्ठी, आणि त्यांचं म्हणणं आहे म्हणतात टोपी नाही घातली बुवानं. बरोबर बाकी शकण्या बरोबर येतात. लाडक्या बहिणीचं पैसा आलं. अरे लाडक्या बहिणीचं पैसा आलं किंवा गॅस सिलेंडरचं पैसा आलं, पण लाकडं भरायचं खरं सुख त्या खोपीत आहे. काय रे? अरे लाडक्या बहिणीचं पैसा आलं तरी खरं सुख लाकडं भरायच्या त्या खोपीत आहे. आणि शक्तिदुराचा शाहीर म्हटला की शोभा त्या टोपीत आहे. हे वर्ण उघड आणि आम्हाला शिकवलेलं शाकण्या इकडे राजापूर लांजात व राजू तरास होतोय. आता तरास होतोय. वयंगा वयंगा होणाच मागता. अजून गवळण बाकी आहे. ठसका लागल, ठसका लागल. बाप आला तुमचा इकडं. बाप म्हणतात हे फक्त बोल बच्चन, बोल बच्चन. 1.25 तास बारी केली, 4 गाणी गायली, एक गाणं 5 मिनिटाचं, सरासरी झाली 20. आणि उरलेला वेळ काय केला? बोललो ना हे असं ते तसं. याचं हे देवा गणपती बाप्पा यांची पद्धत, यांची बोलण्याची पद्धत मला शिकवतात. हे राजू राजूचा म्हणून आज फुट्टा असा फुट्टा परत म्हणून आता. अरे परत वर्षभर भेटतील ना भेटतील. परत उद्या लांजात एखाद्या मंडळात येतील, मुंबईच्या मंडळात. मला पुढच्या वर्षी लांबोरी भावावर बारी नाही करायची, लेटर दिलंय, पास नाही केलं. अरे परत भेटतील ना भेटतील. आज शाप करून टाकूया तुझ्या राज ना. ओ राजोय मी लवड्यावर आले, मी लवड्यावर आले. पालकाला लू आहेत ना गेलो. लाज वाटलं पाहिजे तुला. तर रेकॉर्ड केला येते ना हा पण पुढच्या गुन्ह्यात. अरे झाले चुक तोंडावर थुकतील लोक, झाले चुक थुकतील लोक. नाही रुचवला घरच्या लुंग्याला. वासरला लुंगा म्हणतो ना लुंगा. अरे लुंगा म्हणतो आपण, गावठी भाषा. तर आता काहीतरी गोट्याला बोललं ना आम्ही ह्याला म्हणतो काहीतरी बोललं. हा तर लुंगा म्हणजे वासर लहान लहान. आणि ही बाई बोलली की आज मी घरात राहते, आहे तू जा म्हणते आज बाजारात. एवढाच विषय काय वाईट नाही. त्या जेवढा दम गोटीत माझ्या हाय ती गोटी आता कशी फिरवतो तुमच्यावर बघा. मी म्हणतो गोट्याला म्हणतो तुम्ही स्वतः म्हणा. आता लिवली लिवा म्हणतात हातात घे हातात. आता तू तोंडात घे तोंडात तोंडात. बोट बोट लांबोरी भाऊ असं बोलत. आता काय लिहू काय लिहू असत ना. जे कवी त्यांचे कोण असतील खाली बसलेले त्यांनी शिकवलं असणार. त्या कवीने पण आता तोंडात घ्यायचं, कारण हे शिकवलेलं त्याने आहे ना. खाली बसणार खाली बसणार आणि हे बाष्कळ काय पानसट बोलणार, त्याच्या ही दात काढणार. म्हणजे अहो लग्नात एखादं पोरग कधी पण गेला नाही, कुणावर पण शिकतय, कुणाची पण काय करतय आणि आईस बापूस हसताय. पोरं पहिले ते 80 वर्षाला मारतील, म्हणून 80 वर्षाला सुधारला पाहिजे. तुम्ही एवढ्या शक्य होता ना. हा
झाले या चुक थुकतील लोक नाही लुचावलं घरच्या लुंग्याला घरी राहून स्नान संध्याला घरी राहून स्नान संध्याला तुझ्या आईशीला लावलंस धंद्याला बाजारात तुमच्या दुसऱ्याच्या आईशी काढता आता काळजाला जर चरपडत असतील तर ते पडले पाहिजेत परत अशी डेअरिंग करणार नाहीत आई जवळाला म्हणतात अरे गाड्यात छात्र पण देतो अरे मी पण देतो पाठवून झाले या चुक झाले या चुक मुक्तीला लोक नाही लुचावला घरच्या लुंग्याला घरी राहून स्नान संध्याला घरी राहून स्नान संध्या तुझ्या आईशीला लावलंस धंद्याला घरी राहून स्नान संध्याला तुझ्या आईशीला लावलंस धंद्याला राहून स्नान संध्याला तुझ्या आईशीला लावलंस धंद्याला घरी राहून स्नान संध्याला तुझ्या आईशीला लावलंस धंद्याला म्हातारी झाली तुझी गमाय यमुना घाट चढल काय दुखतील घापरा दुखतील पाय चढाय सांगतो जमणार नाही राखावीला जग सांगतोय आज राखावीला जग सांगतोय आज तिला निरोप वाकड्या पेंद्याला तिला निरोप वाकड्या पेंद्याला घरी राहून स्नान संध्याला तुझ्या आईशीला लावलंस धंद्याला घरी राहून स्नान संध्याला तुझ्या आईशीला लावलंस धंद्याला राहून स्नान संध्याला तुझ्या आईशीला लावलंस धंद्याला घरी राहून स्नान संध्याला तुझ्या आईशीला लावलंस धंद्याला कुठं सांगतो बाप बसलाय वरती तुझा ग बाप राहुल घरी करशील काय ग लागली तुला आईशीच शाप आहो येऊन शरण चुकल मरण येऊन शरण चुकल मरण अगं नमान करता गोविंद्याला गोविंद्याला घरी राहून स्नान संध्याला घरी राहून स्नान संध्या तुझ्या आईशीला लावलंस धंद्या घरी राहून स्नान संध्या तुझ्या आईशीला लावलंस धंद्याला राहून स्नान संध्या तुझ्या आईशीला लावलंस धंद्या घरी राहून स्नान संध्या तुझ्या आईशीला लावलंस धंद्याला झाले या चुक थुकतील लोक झाले या चुक थुकतील लोक नाही लुचावलं घरच्या लुंग्याला नाही लुचावलं घरच्या लुंग्याला तुझ्या आईशीला लावलंस धंद्याला घरी राहून स्नान संध्याला तुझ्या आईशीला लावलंस धंद्याला घरी राहून स्नान संध्याला तुझ्या आईशीला लावलंस धंद्याला घरी राहून स्नान संध्याला तुझ्या आईशीला लावलंस धंद्याला बस झालं कचकचून द्या त्याचं उत्तर होय कविराज टमोट द्या उत्तर यांचा वेस्ट इंडिजचा नाही सगळा काढतो यांचा वेस्ट इंडिजचा अहो परवा सावर्ड्यात बारी झाली बेफिकीर काय बोलायचं असतं तोंडाला जिभेला हाड का नाही आणि त्याचे परिणाम काय होत आहेत त्यांनी लेटर दिली काय आणलं यांच्यापासून या पूर्ण हंगामात एक बारी नाही केली तरी चालेल लांबोरेवावरती प्रेम करणारे लोक आहेत आणि युट्यूबर्सना नम्र विनंती आहे ही बारी पहिली बारी माझी युट्यूबला टाकायची नाही मी क्लेम करणार काय माहितीये का लोकांना आता माझ्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत
की विकास लांबोरे कमरेखालचं काही वागत नाही, कमरेखालचं काही बोलत नाही, वाईट बोलत नाही, हसून खेळून बारी करतो. मी ह्यांना सांगण्याचा प्रयत्न केला 4-5 बाऱ्या, बाबा असं नको करू, बाबा असं नको करू, बाबा लागला मुतायला का ना. त्याच्यामुळे हे प्रयत्न त्यांना याचा गैरसमज होईल की समोरचा शहर मूर्ख, त्याला काही लिहिताच येत नाही, त्याला काही बोलताच येत नाही. अरे ह्यांचं लिहिण्यात आणि बोलण्यात ह्यांचा बाप आहे मी. त्यांनी 10 तळी उभे करावे आणि ते लावावे समोर. आपले अगदी छोटे मोठे म्हणजे ज्यांचा 2 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्यासोबत आपले कार्यक्रम झाले. अगदी आज गाजतायत त्यांच्यासोबतही कार्यक्रम झाले. आणि तुम्ही त्याला साक्षी धरा. युट्यूबर मध्ये ते युट्यूबर आहेत सगळे. आपल्या तोंडातून कुठला आगाऊ शब्द नाही मंडळी कधीच. पण हे जर अशा आगाऊगिरी करायला लागले, त्यांची लायकी, त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे. आणि आज सौंदर्यमध्ये ती दिसते. त्याच्यामुळे तुम्ही साक्षीलाच बस झाले. बाकी युट्यूबला या गाणी म्हणजे कुठली माझी पहिली बारी झाली ना. जाऊया पुढं जाऊया. एक मुद्दा अजून थांबा जरा. दुसरी बारी मला पाटलाने नाही दिली तरी चालेल. पाटलांचा तसा नाद खुळाच आहे सौंदर्याच्या आणि विशेष प्रेम आहे माझ्यावर. काय झालं, मी गेल्या वर्षी गाणं काढलं, नमन कलेची करू नका लावणी. माझा मुद्दा काय होता, ते आजकाल पोरी ज्या नमनात नसतात त्याला विरोध माझा नाही. आणि फक्त अमुक अमुकची राधा, राजापूरची राधा, लांज्याची राधा अशा ह्या लेडीजच्या नावावरून नमनाची ओळख होणे म्हणजे लावणी सारखं आहे. लावणीचा फळ बाईच्या नावाने ओळखला जातो. सातारकर बाईंचा तमाशा, वाईकर बाईंचा तमाशा. आमच्या वाडवडिलांना जे लुगडं लावलं आणि नमन केलं आणि ते आज एका बाईच्या नावाने नमन ओळखलं जाणे हे चुकीचं आहे. माझा हा मुद्दा होता. हे आलं बारीक म्हणतात, मुलींना असं म्हणणार, मुलींना तसं म्हणणार. बायकांचं वकील बनाय गेलं, बायकांचा एजंट. होय वकिलानो, बायकांच्या वकिलानो, हे तुमचं काम नाही. तुमच्या बापसान नमनात साडी लावलेली नाही आहे, आमच्या वाडवडिलांना लावले. आणि त्याच्यामुळे ती खाली जी खर पडते, त्रास होतो, नमनाच्या आज वाट लागताना त्याचा त्रास होतो. ते मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते लोकांनी डोक्यावर घेतलं. आणि हे मला शिकायला लागलं. बायकांचं वकील लोंबत सगळ्यात मोठा, सगळ्यात मोठा हरी डोकी लड्डू मुत्या, हे राजू चुत्या सगळ्या राजू चुत्या. मला लड्डू मुत्या कुठल्या आधारावर बोललं, कुठल्या शास्त्रात कुठला आहे? मी लड्डू मुत्या, हे राजू चुत्या. बोल अभी तू अभी समझे मेरे को ताकि तो शाप निष्ठो ना. आता वाटतं ते तर नाही ना टाकून जाऊ दे. हा विषय फुलं कुठं पण जाऊ दे, फुटात जाऊ दे, बॅटात जाऊ दे. लांबोरे बुवा ठाम आहे. मंडळाला पण माहिती आहे लांबोरे बुवा काय, रसिक राजाला पण माहिती आहे लांबोरे बुवा काय, आयोजकांना माहिती आहे लांबोरे बुवा काय, आणि ह्यांना पण आता माहिती पडलं पाहिजे लांबोरे बुवा काय. नादात म्हणून लागायचं नाही. अरे कोणाच्या नादात लागतो मी? माझ्या आयुष्यात कंटाळलेला पाहिला आणि वर मला तारा द्यायचा प्रयत्न करतो. कसं म्हणून आता कोणी काढतो? अरे असल्या फाताकडे मी किती ह्या दगडीन ठेसलेले आहेत. हे बघा कसला खाडतूस आणि फाडतूस असं. अरे तेलकी राहून असं मी बरकंदर असं डुकर आणि अशा किती बाकड्यावर चाल ठेसक्या. अरे गावठी माणूस बरं स्वाद चोरात. अरे स्वाद चोरा वगैरे काही गरज नाही. लांबोरे बुवाचे काही एडावाकडे ते लोक मान्य करून घेतात. ते सुरबीर तिकडे सारे गमक ते तिकडे करा. शक्तीतराव वाडवडिलांचा आमच्या मातीतील लोक कला तिकडे काय करायचं आहे? जाऊया तर ह्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. खसनीचा ह्या अटकीचा जे आहे ना, अटकीचा आज म्हणा 3 वाजाचा आज पार्सल खेळात मुक्काम पोस्ट सगळ्यांनी राजू. आता संत आता 2 मिनिटं आता मुख्य भागार्थ आहे. संत सावतामाळी हे विठ्ठलाचे परमभक्त होते. त्यांची पंढरपूरच्या पांडुरंगावर अतूट अशी श्रद्धा होती. एके दिवशी त्यांच्या पत्नीनं त्यांना विचारले की आपण भगवंताची नेहमी पूजा करता, तसेच त्यांच्यावर निश्चिम श्रद्धा पण ठेवता, पण आज आपल्या जीवनात स्त्रीचं स्थान काय? हा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा सावतामाळीला जाणीव झाली की आपण आपल्या जीवनात स्त्रीसाठी काहीच केले नाही. तेव्हा त्याने ठरवलं की आता आपली पत्नी हीच आपल्यासाठी परमेश्वर. त्याकरिता आपण परमेश्वराची स्त्री रूपात पूजा केली पाहिजे. त्यांच्या या भक्तीतून त्यांनी भगवान सूर्याला आपली पत्नी मानले आणि त्याच्याशी भावनिक रूपात साडी चोळी नेसून कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून भगवान सूर्यनारायणाशी लग्न केलं. माझे वस्ताद प्रभाकरजी धनावडे
यांच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय। तेव्हा राजेश निकमबुवा साडी चोळी नेसून हातात बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र घालून कोणत्या सद्गुरूने सूर्यनारायणाशी लग्न केलं? तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे संत सावतामाळी या सद्गुरूंनी सूर्यनारायणाशी लग्न केलं असं आहे। बस आता माझा प्रश्न या कलियुगात जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात अक्षता टाकायचा मान आहे, पण आपल्या मुलाच्या लग्नात अक्षता टाकायचा मान नाही। बाहेर मांडवात पोरग्याचं लग्न लागतंय तेव्हा आतमध्ये घर दैवतावरती किंवा कुलदेवतावरती त्या शुभ मुहूर्तावरती अक्षता टाकायचा मान आहे। हा शाप आणि वरदान कुणी दिले एवढं सांगायचं। माझ्या प्रश्नाचं उत्तर देवादिकांचे स्वयंवर नावाच्या ग्रंथात मिळेल किंवा इतर ग्रंथात मिळालं तरी चालेल, मात्र उत्तर तंतोतंत असावं। आम्ही तुमचा सत्कार करू। आता जाऊया पुढं, जाऊया अजून यांचा भाग घ्यायचा आहे। अरे परत भेटतील ना भेटतील, उधारी ठेवायची नाही हा, उधार ठेव। अहो मी काही जुनी जी गाणी आहेत ना आपली लग्नाची, ते आता आपल्या बिचारा जुन्या जाणत्या म्हाताऱ्या आता हळूहळू मारायला लागल्या आणि आता फॅशन आली, सगळे लाजायला लागलं लग्नाची गाणी। तर मी ती व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धा घेऊन आणि स्वतः जे माझ्या आईने मला शिकवले ते मी गातो। आणि त्यातलं गाणं मी म्हणलं होतं, अरे घाना जो भरीला, घाना जो भरीला, चौखंडी भाताचा ह्या गाणं म्हणा, किंवा गाडी हालते डोलते कडाडते, अरे गाडी टेन्शनला उभी राहते, डोंगर हिरवा हिरवा गार नाही कोणाचा दार, काओ बाबा दिली मला डोंगराचे आड, काओ बाबा दिली मला डोंगराचे आड। ही अशी सगळी गाणी जमा करून ठेवली, त्याची स्पर्धा घेतली। मला सांगा माझं काय चुकलं? हो नाही चुकलं? हे शकना हे राजू चुकते येऊन मला सांगतो, हे भावा लग्नाचे गाणे म्हणतात, ह्या म्हणतात, अरे मी काय पण करीन, तुझं काय? ह्या भुवनचा लय मोठा रे, केवढा पण मोठा असो हातात घे हे सांगतात। हा यांच्या आता गोटीचं काम नाही, अरे हातात तरी घेऊन, अरे हातात तरी, अरे वाटलो असा बारीक बोलू काय झालं? राजू मी पुन्हा एकदा सांगतो, कृपया करून माझं तोंड उडाला करायचं नाही। तुम्ही छान गाता, छान गाणी म्हणा, समोरच्या शहराचा आदर करा, काही म्हणाल, जीप लावाल, नाकाच्या शेंड्याला फाडून टाकेल, तोडून टाकेल, सांगून जातोय। प्रश्न बघतोय पुन्हा या प्रश्नाबद्दल पद जे गातोय, या प्रश्न विचारतो चौघात, प्रश्न विचारतो चौघात, साज साजात सजून, लय आलाव माजून, लय आलाव माजून, टाकीन झोपवताना भाजून, लय आलात माजून, टाकीन झोपवताना भाजून, प्रश्न विचारतो चौघात, प्रश्न विचारतो चौघात, साज साजात
अंगणात टाकी अक्षत वधू आई, टाकी अक्षत वधू आई, टाकी अक्षत वधू आई. मात्र मुलाच्या विवाहात तिला परवानगी नाही, तिला परवानगी नाही, तिला परवानगी नाही. त्याच मुहूर्त वेळेला कुलदेवीच्या चरणाला, कुलदेवीच्या चरणाला, कुलदेवीच्या चरणाला टाकी अक्षत त्यावेळी पुजल्या देवाच्या स्मरणाला, तुझल्या देवाच्या स्मरणाला, तुझल्या देवाच्या स्मरणाला. लय केली लाल तुमची, लय केली लाल तुमची आणि नको हे खचवून, लय आलात माजून, लय आलात माजून टाकीन बोलताना भाजून, लय आलात माजून टाकीन बोलताना भाजून. लय आलात माजून, टाकीन बोलताना भाजून. लय आलात माजून, टाकीन बोलताना भाजून. या ठिकाणी वैष्णवी दळवी यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आणि दीपक पाटील आणि विनय पाटील यांच्याकडून 250 रुपये पारितोषिक आहे. आणि मागचं ते हे काय भैया शेठ, या ठिकाणी फरमाईश आहे भैया शेठ सामान यांच्यावरती गाणं घ्यायचं घेतो. लिहून ठेवा शब्दामुचा दादा इतिहास नवा घडणार, भैया साहेब होऊन आमदार विधानसभेत डरकाळी फोडणार, भैया साहेब होऊन आमदार विधानसभेत डरकाळी फोडणार. लिहून ठेवा शब्दामुचा, लिहून ठेवा शब्दामुचा दादा इतिहास नवा घडणार, भैया साहेब होऊन या ठिकाणी प्रमोद पाटील यांच्याकडून 150 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. त्याचप्रमाणे मला हे सांगायचं होतं, तुम्ही सात्विक बारी करा, मी सात्विक बारी करेन, तेवढंच रसिक असेल, तेवढं मनोरंजन करण्याची हिंमत असायला लागते. हे लट्टू लुत्या आणि मुत्या हे तुमच्याकडे ठेवा, ते आजूबाजूला बोला. मी आज देखील सांगतो, मी आज म्हणून सांगतो, शक्तितुरात अशी गाणी गातात लोक, मी गात नव्हतो. यांच्यासाठी दुसऱ्या बारीला मी त्याच ताकदीची गाडी आणलेली आहे जी ह्यांना भाषा कळेल. मी आज लिहून देतो, यापुढे माझ्यासोबत हा राजू मुत्या, जो काय राजू चुत्ती आहे, तो माझ्या समोर आज याच्यानंतर बारी घेण्याला लिहून ठेवतो. तुम्ही फक्त बघा, याने फक्त दुसरी बारीत आगावगिरी करावीच, आणि तो आहे आणि मी आहे हे मी जाहीर आव्हान करतो आणि चॅलेंज करतो आणि आव्हान करतो. आज फक्त बघा, सौंदळगाव साक्षीला असेल, ही बारी एकही युट्यूबला जाणार नाही. बाळासाहेबांचं गाणं घ्यायचंय, नाव काय मौली? विनय पाटील, विनय पाटील मौली, बाळासाहेबांचं गाणं. शब्दात होता धाकरे, हिंदू अस्मितेची होती साखरे. शब्दात होता धाकरे, हिंदू अस्मितेची होती साखरे. एकच साहेब एकच वाघ आपले बाळासाहेब ठाकरे. एकच साहेब एकच वाघ आपले बाळासाहेब ठाकरे.
मोती साखरे एकच साहेब एकच वाट आपले बाळासाहेब ठाकरे एकच साहेब एकच वाट आपले बाळासाहेब ठाकरे अजून माझा बरोबर पहिली बारी ते संबोधतो. धन्यवाद.